वडनेरमध्ये 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला विहिरीत। घरातून बाहेर पडलेले संदीप गेठे 4 दिवसांनी सापडले मृत अवस्थेत। राहुरी तालुक्यातील वडनेर गावातील 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह दिनांक 2 मार्च दुपारी गावातील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। वडनेर येथील रहिवासी संदीप भीमराज गेठे वय वर्ष 45 हे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री घरातून बाहेर गेले होते। मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। नातेवाईक आणि परिसरात सर्वत्र शोध घेऊन देखील ते आढळून न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। दरम्यान सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी दुपारी वडनेर परिसरातील एका विहिरीत संदीप गेठे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला। ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली। घटनास्थळी गेठे यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। त्यानंतर पोलिसांना याची खबर देण्यात आली। माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व पोलीस हवालदार सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृत संदीप गेठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ आणि भाऊजाई असा परिवार आहे। या घटनेमुळे वडनेर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। SR24 न्यूज करिता रंगनाथ तमनर।